माझं भविष्यातील स्वप्न असं आहे की कराटेमधून मला ऑलिम्पिक स्तरावर खेळायची संधी मिळावी. आई वडिलांचा, शिक्षकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा. माण तालुक्यातून अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द येथील इयत्ता 7वीत शिकणाऱ्या वसीम सादिक शेख याने थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरून इतिहास घडवला आहे. दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी हैदराबाद येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया स्टेडियममध्ये आयोजित कराटे स्पर्धेत वसीमने अवघ्या 20 मिनिटांच्या नॉनस्टॉप सादरीकरणात तब्बल 40 काता पूर्ण करत विक्रमी कामगिरी केली. या अविश्वसनीय सादरीकरणामध्ये वसीमने 320 ब्लॉक्स, 420 पंच आणि 840 बेसिक तंत्रांचा अचूक आणि वेगवान समावेश करत उपस्थित पंच आणि मान्यवरांना थक्क केले. या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गोवा अशा विविध राज्यांमधील सुमारे 2700 स्पर्धक सहभागी झाले होते. अशा कठीण स्पर्धेत वसीमने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवत माण तालुका आणि सातारा जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. या यशामागे अनेक गुरूंचे मार्गदर्शन लाभले. माननीय जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे तसेच ओकिनावा मार्शल आर्टचे मास्टर्स आप्पा जाधव, अविनाश गोंधळी, नितीन सूर्यवंशी, गणेश शिंदे, अक्षय साळुंखे, डॉक्टर रवी पवार, विनोद माटे, विजय अवघडे, सादिक शेख, आदिनाथ शिंदे, अजिंक्य अवघडे आणि प्रेरणा गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. घरातूनही वसीमला मोठे प्रोत्साहन मिळाले. आजोबा दादासाहेब शेख, आई ॲडव्होकेट करिश्मा शेख, वडील सादिक शेख तसेच संपूर्ण कुटुंबियांनी त्याला नेहमी साथ दिली. या अभूतपूर्व यशाबद्दल रयत शिक्षण संस्था, शैक्षणिक अधिकारी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटना आणि माण तालुक्यातील नागरिकांकडून वसीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माण तालुक्याचा हा छोटा हिरा आता संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान ठरला आहे. नमस्कार, मी वसीम सादिक शेख, इयत्ता 6वी. माझ्या शाळेचे नाव रयत शिक्षण संस्थेचे गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द. मी 27 एप्रिलला हैदराबादला गेलो होतो. तिथे वर्ल्ड रेकॉर्डसाठी गेलो होतो. तिथे विविध राज्यातून, देशातून खेळाडूंचे संघ आले होते. तिथे रेड्डी सर, ते तायकोंदोचे कराटेमधील ग्रँड मास्टर आहेत. रेड्डी सर आणि विठ्ठल सर हे त्या वर्ल्ड रेकॉर्डचे स्पॉन्सर होते. 26, 27, 28 ह्या 3 दिवस मी हैदराबादला गेलो होतो. तिथे आम्हाला खूप काय शिकायला मिळालं. तिथे 2700 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तिथे असं असतं, कराटेमधील पहिला काता ताय किक्योशोदान हा तिथं 20 मिनिटांमध्ये ते जेवढे वेळा सांगतील तेवढे वेळा करायचं असतं. त्यामध्ये 2700 विद्यार्थ्यांनी ते सहभाग होता. त्या 2700 विद्यार्थ्यांनी सगळं केलं. मग त्यांना ट्रॉफीज मिळाल्या. मेडल आणि सर्टिफिकेट व्हेरीफाय होऊन काही दिवसांनी आम्हाला दिली जाणार आहे. माझं भविष्यातील स्वप्न असं आहे की कराटेमधून मला ऑलिम्पिक स्तरावर खेळायची संधी मिळावी. आई वडिलांचा, शिक्षकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.